माता, माय, हे शब्द आपल्या जिव्हाळ्याचे आहेत. किंबहुना जगामध्ये जिथं जिथं समर्पण आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, स्वतःला इतरांना वाढवण्याची शक्ती आहे, या सगळ्यामध्ये मातृत्व आहे. खूप चांगलं आहे का? माता म्हणजे एक शरीर नाही आहे, तर ज्या ठिकाणी समर्पण आहे त्या सगळ्यांना आमच्याकडे माता ही संज्ञा दिली. अगदी आपल्याला जे कळतं तिथून सुरुवात करूया. ज्या जमिनीवर आपण राहतो त्या जमिनीला आपण नांगरतो, तिला जाळतो. खरं तर कारण नसतानाही काही लोक ते डोंगर जाळतात. काय बिघडवलं त्यांचं काय माहिती नाही, पण ते डोंगर जाळून जरी टाकले की पाऊस पडला की तिथे हिरवं गवत परत उगतं. त्या जमिनीला आपण तुडवतो. एवढं सगळं तरी त्या जमिनीचं आपण करत असलो तर त्याच्या मोबदल्यामध्ये ती जमीन आम्हाला भरपूर अन्नधान्य देते. म्हणून आमच्याकडचे विचारवंत असे म्हणाले, जमिनीला काय म्हणावं, काय म्हणावं जमिनीला? म्हणले हिला माता म्हणावं. म्हणून आपण तिला म्हणतोय धरणी माता. खरं तर हा विचार सुद्धा प्रभू रामचंद्र प्रभूंनी आम्हाला दिला आहे. रावणाचा वध झाला आणि ती सोन्याची लंका बिभीषण रामचंद्र प्रभूंना म्हणतात, श्रीराम आपण कशाला अयोध्येला परत जाताय? आता या सोन्याच्या लंकेमध्ये तर राहा ना तुम्ही. तेव्हा रामचंद्र प्रभू लक्ष्मणाकडे बघून म्हणताय, अपि सुवर्णमयी लंका लक्ष्मण मे न रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणा, ही लंका जरी सोन्याची असली तरी मला हिचं आकर्षण नाहीये. मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय जर कोण असेल तर ज्या कौशल्यानं मला जन्माला घातलं ते कौशल्य माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आणि ज्या अयोध्येच्या भूमीतून मी आलोय ती माती मला सर्वश्रेष्ठ आहे. एक वाक्य गुढ आहे का? या जगामध्ये कोणी संन्यासी असेल, कोणी अज्ञानी असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, महाराज असेल, मास्तर असेल, कोणी असेल, गृहस्थ असेल, संन्यासी असेल, या जगामध्ये माणसांचा कुणाशी संबंध येवो अथवा न येवो, जगातल्या सगळ्या माणसाचा दोन तत्वाशी संबंध येतो सगळ्यांचा. आणि ते दोन तत्व म्हणजे एक आहे माय आणि दुसरी आहे माती. या जगामध्ये जिच्याशी संबंध येतो ती माय आहे. आणि शरीरातून प्राण गेल्यानंतर जे आपल्याला कवेमध्ये घेते ती माती आहे. म्हणून आमची भारतीय संस्कृती अशी सांगते की माय आणि माती याच्यापेक्षा कोणी मोठा नाहीये. या धरणीकडे पाहत असताना त्या धरणीला सुद्धा आम्ही धरणी माता म्हटलोय. सर आपण आहात भटांची कविता ऐक. कोणती कविता आहे ती? सुरेश भटांची कविता आहे. आणि शब्द एवढे गोड आहे. खरं तर कविता गातात लोक, पण विठ्ठल महाराज या कवितेमध्ये खरोखर दम आहे बरं का. उगा काट्या कुट्यातली माय नाही याच्यामध्ये. मला एक हाही प्रश्न पडतो महाराज, काट्या कुट्यामध्ये राहते जिने आपल्या पदराला गाठी दिल्या तीच माय का? आणि जी विमानामध्ये फिरते ती माय नाही का? चुकीचं सांगताय तुम्ही. माईची व्याख्या गरीब दाखवणं, एखाद्या माईचे हाल दाखवून लोकांच्या डोळ्यातून पाणी काढणं आणि मग आईचं वर्णन करणं असं नाही. तो गरीब तीही माय, झोपडीत राहते तीही माय, आणि रोज विमानामध्ये फिरते तीही माय. भटांची कविता आहे. घे माय भू, आवाज दाबून टाकायला मला मोकळा करा थोडासा, छान आहे. घे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला. काय शब्द आहे.
आई, आता ही आई कोण आहे? ही मातृभूमी आहे. गे मायभूमी, हे मातृभूमी, मला तुझी आरती करावी अशी वाटते. पण आरती सामान्य दिव्याने नाही. आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे, बिको कमी ठेवा. हे सूर्य चंद्र तारे. पुढे शब्द बघा. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे जन्मास अर्थ आला. मी पाय धुळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनती प्रयाग काशी. शेवटच्या 2 ओळी गोड आहे. आई आई तुझी अशी मी, देखो आई तुझी अशी मी, गाईल रोज गाणी. गेली तुझ्या दुधाने भिजुनी माझी वाणी. घे मायभू तुझे मी फेरीन पांग सारे. विठ्ठला धरणीकडे पाहताना तेही मातेचं रूप आहे. या जगामध्ये कुणी बापाची भाषा बोलत नाही. या जगामध्ये कुणीच बापाची भाषा बोलत नाही. कोणाची भाषा बोलतो आपण सगळे? आईची भाषा बोलतो. आणि इंग्लिश मध्ये त्याला मदर लँग्वेज म्हणतात आणि मराठीमध्ये मातृभाषा. बघा ना, आई कुठं कुठं आहे? ज्या शाळेमध्ये मी जातो ना, ती शाळा सुद्धा पुल्लिंग नाहीये, ती शाळा सुद्धा आईच आहे. चला आता व्यवहारातलं पाहिलं तर अध्यात्माकडे जाऊया. आमच्याकडचे सगळे जे ग्रंथ आहे ना, हे ग्रंथ सुद्धा माता आहे. वैदिक परंपरेतले आपण सगळे माणसं आहोत. आपलं सगळं तत्वज्ञान वेदामध्ये आहे. त्या वेदाकडे पाहत असताना संत म्हटले, वेदाला काय म्हणावं? अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती, माऊली जगा. वेद सुद्धा माऊली आहे. तुम्ही सगळे चांगले ऐकतात म्हणून मी पुढे घेऊन जातोय. संपूर्ण वेदाचा सार गीता आहे. गीतेला काय म्हणावं? गीता निष्कपट माय सांडोनी. माझे आवाज कळू द्या. आवाज वाढव, तुझ्या आईची शपथ आहे असं नको व्हायला. आवाज कळू द्या लोकांना. नॉर्मली छान केलं. आता गीता निष्कपट माय सांडोनी हिंडे वाय, ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. ज्ञान कर्म उपासना रूपी दूध आध्यात्मिक प्रांतातील सर्व साधकांना पाजणारी गीता, हिलाही माय म्हणावं. बर, त्या गीतेचं मराठी रूपांतरण झालं ज्ञानेश्वरी. तिला काय म्हणावं? ते माय ज्ञानेश्वरी, ते माय ज्ञानेश्वरी. माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी, ते माय सानेश्वरी, ज्ञानेश्वरी,
माहेश्वरी हे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हे ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी भावाचे राज्य करते ज्ञानेश्वरी माझी माय आहे. ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीचं ज्ञान भक्तिरूपी ज्ञान दूध पिलं ना ते म्हटले ज्ञानेश्वरी आमची माय आहे. वारकरी संप्रदायामध्ये वेगवेगळ्या परंपरा झाल्या आहेत. सातारकर परंपरेमध्ये आपण सगळे ज्यांना ओळखतात बाबा महाराज सातारकर आणि या सातारकर परंपरेमध्ये दादा महाराज सातारकर होऊन गेलेत. ऐका खूप गोड्या हे पेशाने जेज होते. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुंबईला राहणारे हे प्रसिद्ध जेज आणि कीर्तनकार सुद्धा होते. पण नुसते जेज नव्हते तर ज्ञानेश्वरीचे मोठे अभ्यासक होते. पुढे ऐका. सकाळी 4 वाजता त्यांचा ज्ञानेश्वरीचा पाठ असायचा आणि त्या काळामध्ये मुंबईमध्ये राहणारे अनेक मंडळी सकाळी 4 वाजता त्यांचा ज्ञानेश्वरीचा पाठ ऐकण्यासाठी जायचे. व्यसन लागल्याप्रमाणे माणसं सकाळी 4 वाजताच त्यांच्या घरामध्ये येऊन ज्ञानेश्वरी ऐकायचे. पुढे ऐका. अतिशय गोड ज्ञानेश्वरी ते सांगायचे. आणि अजून एक, सकाळी उठले म्हणजे आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगायचे. याचा अर्थ कोणी असा घेऊ नका की आता महाराजांनी कीर्तनात सांगितलं की आंघोळ न करता ज्ञानेश्वरी वाचायची, आता 2-2-3 दिवस आंघोळच नाही करायचे, असं नको व्हायला. अशा आहे का काय आहे. उठले म्हणजे त्यांनी आपलं तोंड धुवायचं आणि ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करायची. इतके गोड ज्ञानेश्वरी सांगायचे. ऐकणारे श्रोते तल्लीन होऊन जायचे, ज्ञानेश्वरीमध्ये डुबून जायचे. पण ही चर्चा लोकांमध्ये व्हायला लागली. आणि एक वर्ग असा असतो की त्यांना त्या चिंतनाशी घेणं नसतं, महाराजशी घेणं नसतं. त्यांना फक्त त्या कावळ्याप्रमाणे चोचा मारायचे असतात. आहेत असे माणसं. किंबहुना जिथं काही चांगलं चालू असलं की ते चोचा मारतात आणि चांगलं सुरू झालं की निघून जातात. जोपर्यंत चांगलं नाही तोपर्यंत थांबतात. तसे म्हटले काय ती ज्ञानेश्वरी आणि काय तो महाराज आणि त्याला लय अक्कल आहे का. बरोबर आहे बाबा, सगळे अक्कल तुझ्या डोक्यात भरली देवाने आणून आणि तू ठेका घेतलाय जवळपास. याला काय येतं, त्याला काय येतं, त्याला काय येतं. ठेका घेतलाय का तू. ज्याला जे येतं त्याला येतं ना महाराज. देवाने त्याला क्षमता दिली नसर आहे. तू जेवढी ज्ञानी नाही. बरं झालं तेवढे तुझ्या एवढे ज्ञानी नाहीये तर सगळ्यांनी जगाला त्रास दिला असता. बरं झालं तुझ्या एवढे ज्ञानी नाही ते. अरे म्हटलं कसली ज्ञानेश्वरी आणि कसला बुवा आणि कसलं काय. अरे तो आंघोळ करत नाही तो महाराज आणि ज्ञानेश्वरी सांगतोय. आला मोठा ज्ञानेश्वरी सांगणारा. शिष्यांना वाईट वाटायचं. आपल्या गुरुजीची निंदा करतात लोक. अरे गुरुजीला कसं सांगावं. एक दिवस बरं का सर तुमच्यासारख्या एका श्रोत्याने थोडीशी हिंमत केली. ते म्हटले गुरुजी ज्ञानेश्वरी खूप गोड सांगतात तुम्ही. आमच्या सगळ्या शंकेचं निरसन झालं. कुठलीही शंका आमची राहिली नाही. पण फक्त एक शंका नाही, लोक म्हणतात ते तुम्हाला सांगतो. तुम्ही पण ऐका. तुम्ही आंघोळ न करतात ज्ञानेश्वरी सांगतात. लोक नाव ठेवतात तुम्हाला. दादा महाराज सातारकर जे बोलले ते ऐका. ते म्हटले एखादी आई आणि त्या आईच्या जवळ तिचं लेकरू झोपलेलं असावं. सगळ्यांनी ऐका. आई आणि आईच्या जवळ तिचं 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा लेकरू झोपलेला आहे आणि त्या बाळाला भूक लागली. रात्रीच झोपेमध्येच भूक लागली. आता त्या मुलाला आईचं दूध प्यायचं आहे. तेव्हा त्या मुलाला आता आईचं दूध पिण्यासाठी आंघोळ करून यावं लागेल का. नाही. आईने पदर बाजूला करावा आणि त्या लेकराने आहे त्या अवस्थेमध्ये आईचं दूध प्यावं. ते म्हणाले ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि या ज्ञानेश्वरी रूपी आईचं दूध पिण्यासाठी माझ्यासारख्या लेकराला आंघोळ करण्याची गरज नाही. मी कधी तिचं दूध पिऊ शकतो. पण
तेवढी निष्ठा पाहिजे बरं का, थोडी निष्ठा पाहिजे. अन्यथा निष्ठा नाही काहीच नाही, नुसतं विष्ठाच असं नको, निष्ठा पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीकडे पाहत असताना सुद्धा ज्ञानेश्वरी माझी आई आहे. अजून पुढे जाऊया जरा. ज्या गुरुच्या सानिध्यामध्ये जीवनाचा अर्थ कळतो. सगळे म्हणाले त्या गुरुला काय म्हणावं, मनोनी साधका तू माऊली, तुम्ही संत माया, तुम्ही संत माया. तुम्ही संत माया, तुम्ही संत माया, आप कृपावंत. ज्ञानेश्वरी माता, संत. बर विठ्ठल महाराज तुम्हाला विचारतो आता, या संतांच्या माध्यमातून आत्मदर्शन होतं, त्या आत्म्याला काय म्हणावं? त्या आत्म्याला सुद्धा माऊली म्हटलंय बरं का, माऊली म्हटलं की नाही? हा, विठाला विठाला परम प्रियाची परम सीमा, तो माऊली भेटते आत्मा. आणि आटे टिंडीमा संसारिक आहे पुढासा. अर्थात त्या आत्म्याला सुद्धा काय म्हटलंय? माय म्हटलंय. बर, या संपूर्ण विश्वाला ज्या ईश्वराने निर्माण केलं, गोड्या खूप गोड आहे, तो एक बाप असू शकत नाही. एक म्हणजे हिंदू धर्म असा आहे की तिथं ईश्वराला बापही म्हटलं आणि माई म्हटलं, गोड आहे. इतर धर्मामध्ये जर तुम्ही गेला तर अल्लाह आहे, अल्ली नाहीये. इथं देव ही स्त्री असते हे मान्यच नाही, लक्षात ठेवा. आणि आम्हाला शिकवता हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना तुम्ही मागे ठेवलंय. मनुवादी मनुवादी, अरे मूर्खांनो, मनुवादी हा शिवी नाहीये. मानव ज्याच्यापासून झाले तो मनु, सरळ आहे. पण समाजाचे डोके खराब केलेत. आणि साधारणतः मनुवादी म्हटलं की लोकांना वाटतं भयंकर काहीतरी शिवी असावी ती. जर भागवत ग्रंथ पाहिला तर ब्रह्मदेवाने पहिला मनुष्य जो निर्माण केला त्याचं नाव मनु आहे, आणि जी स्त्री निर्माण केली तिचं नाव शतरूपा आहे. मनु पासून झाले मानव. आणि काय विशिष्ट पक्षाचे लोक आहेत ते मनुवादी 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 म्हणून असं काय आणतात की त्यांना वाटतं की मोठी शिवी काय समाजाला, असं वाटतंय. एकमेव हिंदू धर्म असा आहे की तिथं भगवंताला, अरे बापरे,
पिता तर म्हटलेच, पण ईश्वराला पित्याच्या अगोदर माता म्हटले. ए गे विठाबाई. हा हे म्हणा. आता असा पखवात वाजवा की मी बेताल झालो तरी चालेल, हो द्या मला बेताल. हा ऍडजस्ट करू नका. ए गे विठाबाई, 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 वारकरी संप्रदायातील सोनोपंत मामासाहेब दांडेकर ही चाल म्हणायचे रूप पाहता लोचणीला. या चाली पण थोड्याशा राहायला पाहिजे पुढे. म्हणून देवाकडे पाहत असताना विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे. आणि पुढे लिहिलं ना मग, विठो माऊली तू माऊली जगाची. आणि हे शब्द ही माझ्या संत वाङ्मयातून निघाले. त्यांनी हा विचार दिला नसता तर कुठून लिहिला असता हे. विठो माऊली तू माऊली जगाची, माऊली तमूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला मायबा, विठो माऊली तू माऊली जगाची. वेद माता, गीता माता, ज्ञानेश्वरी माता, गुरु माता, आत्मा माता, ईश्वर. आता शेवटच्या मुद्द्यावर येऊन थांबूया. संतांना तरी काय म्हणावं? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. जनार्दनी
काय घ्या ना पहिल्यांदा. किती गोड किती गोड. माऊलींना आनंद वाटला असेल, त्या समाधीमध्ये किती डोलत असेल. लहानपणापासून मुलांवर काम केलं तर असं होऊ शकतं. प्रतिभा वयाची मोहताज नाहीये. 60 वर्षाचं झाल्यानंतर अक्कल येईल, सांगता येत नाही. आणि 12-13 वर्षामध्ये सुद्धा तो सेन्स येऊ शकतो. तो वयावर अवलंबून नाहीये, तो भगवंताच्या कृपेवर अवलंबून आहे. विठ्ठलाला म्हणून संतांना सुद्धा माता म्हटलेत. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज जरी आईचं नाव घेत असेल तर ही आई कोण आहे, तर तुकाराम महाराजांच्या समोर माऊली आहेत, तुकाराम महाराजांच्या समोर नामदेव महाराज आहेत, तुकाराम महाराजांच्या समोर नाथ महाराज आहेत. आणि या सगळ्यांकडे बघून नाथ महाराज म्हणतात की ही माझी आई आहे.